हॅलो माय डिअर मेमरी एथलीट्स. कसे आहात? आतापर्यंत शिकवून झालेल्या डिसिप्लिनची प्रॅक्टिस करताय ना? ग्रेट. तर मग लवकरच येणाऱ्या मेमरी चॅम्पियनशिप मध्ये पार्टिसिपेट नक्की करा. ओके, तर या आधीच्या व्हिडिओमध्ये स्पीड कार्ड्स या डिसिप्लिनचं डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं होतं. तुम्ही जर का थेट या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर आधीच्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये प्लेइंग कार्ड्स कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आता जर का मी तुम्हाला सांगितलं की इस्पिकचा सत्ता, बदामची पंजी, किलवरचा एक्का, चौकटचा राजा असे कोणत्याही क्रमाने लावलेले 52 कार्ड्स तुम्हाला त्याच क्रमाने लक्षात ठेवायचेत, तर तुम्ही म्हणाल त्यापेक्षा पत्त्यांचा एक डाव टाकणं जास्त सोपं आहे. हो ना? पण खरं सांगू का, तुम्हाला वाटतं तेवढं काही पत्ते क्रमाने लक्षात ठेवणं कठीण नाहीये. मी सांगते ती मेथड नीट अप्लाय केलीत ना, तर पत्ते क्रमाने लक्षात ठेवणं तर तुम्हाला शक्य होईलच. पण हा डिसिप्लिन खेळायला सुद्धा तुम्हाला खूप मजा येईल. तर करायची सुरुवात? सुरुवात करण्याआधी मला सांगा, नंबर्स लक्षात ठेवायचे होते, तेव्हा आपण काय केलं होतं? नंबर्सना ऑब्जेक्ट्समध्ये किंवा अर्थपूर्ण इमेजेसमध्ये कन्व्हर्ट केलं होतं. बरोबर? तसंच आता आपल्याला प्लेइंग कार्ड्स लक्षात ठेवायचेत. तर प्लेइंग कार्ड्सना आपण अर्थपूर्ण चित्रात, मीनिंगफुल इमेजेसमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. सो दॅट व्हिज्युअलाइज करणं, असोसिएट करणं सोपं जाईल. आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा म्युझिकल विंडोज टेक्निक वापरणार आहोत. तर आता स्टेप बाय स्टेप आपण प्लेइंग कार्ड्स लक्षात ठेवण्याच्या प्रोसेसमध्ये पुढे जाऊया. प्लेइंग कार्ड्सच्या एका डेकमध्ये 52 पत्ते असतात आणि हे 52 पत्ते 4 सूट्सचे मिळून बनलेले असतात. स्पेड, हार्ट, क्लब आणि डायमंड. मराठीमध्ये आपण या सूट्सना इस्पिक, बदाम, किलवर किंवा चौकट असं म्हणतो. परंतु कन्व्हर्जन टेक्निकमध्ये आपल्याला ही इंग्लिश नावं वापरायची आहेत. तर जर का या नावाबरोबर तुम्ही फ्रेंडली नसाल, तर ही नावं तुम्हाला आता लक्षात ठेवायची आहेत. जर तुम्हाला माहिती नसतील, तर या संपूर्ण स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. तर हे जे 4 सूट आहेत, तर या प्रत्येक सूटमध्ये 13 कार्ड्स असतात. आणि त्या 13 कार्ड्स मधले 10 कार्ड्स हे नंबर कार्ड्स, तर उरलेले 3 कार्ड्स हे फेस कार्ड्स असतात. फेस कार्ड्स मधलं पहिलं कार्ड जे म्हणजे जॅक किंवा गोटू, दुसरं कार्ड क्यू म्हणजे क्वीन किंवा राणी आणि तिसरं कार्ड किंग किंवा राजा हे असतं. हे सगळ्यांना माहितीच आहे. आता आपल्याला प्रत्येक कार्डला मीनिंगफुल ऑब्जेक्टमध्ये कन्व्हर्ट करायचंय म्युझिकल विंडोजचा उपयोग करून. कसं? नीट ऐका. ऑब्जेक्ट बनवताना ऑब्जेक्टच्या सुरुवातीला सूट्सचं सुरुवातीचं लेटर घ्यायचं आणि शेवटी ज्या नंबरचा पत्ता असेल त्या नंबरला अलॉट केलेल्या म्युझिकल विंडोजचं लेटर घ्यायचं आणि दोन्ही लेटर्सच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून ऑब्जेक्ट बनवायचा. उदाहरणार्थ, स्पेडचा एक्का. इथे स्पेडच्या स्पेलिंगची सुरुवात एस ने होते म्हणून पहिला एस. आणि एक्का म्हणजेच नंबर एक आणि तुम्हाला माहितीच आहे की नंबर एक म्हणजे म्युझिकल विंडोज मध्ये SCKQ. यातलं कोणतंही एक लेटर घेऊन आपल्याला शब्द बनवायचे. इथे मी एस घेतलाय. आता दोन्ही एसच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून आपण ऑब्जेक्ट बनवणार आहोत. उदाहरणार्थ, ससा किंवा सीसॉ. इथे दोन्ही एस मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून शशी हे व्यक्तीचं नाव सुद्धा बनवता आलं असतं. परंतु नंबर कार्डसाठी आपण कुठेही व्यक्ती अलॉट करणार नाही आहोत, कारण आपल्याला फेस कार्डसाठी व्यक्तींना अलॉट करायचं आहे. म्हणजे काय होईल की मेमराईज करताना किंवा रिकॉल करताना नंबर कार्ड्स आणि फेस कार्ड मधला फरक आपल्या लक्षात येईल आणि म्हणूनच हा रूल सेट केलेला आहे. तर अशा रीतीने स्पेड कार्डच्या इक्यासाठी आपण सी सॉ किंवा ससा हे ऑब्जेक्ट घेतलेले आहेत. तर नेक्स्ट घेऊया स्पेडचा दुरा. इथे पुन्हा एकदा कार्ड स्पेडचा आहे म्हणून एस आणि म्युझिकल विंडोज मध्ये 2 म्हणजे आर म्हणून एस आणि आर च्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून आपल्याला ऑब्जेक्ट बनवायचं आहे. उदाहरणार्थ, सुरा किंवा सारी. नेक्स्ट आहे स्पेडचा तिरा आणि स्पेडच्या तिऱ्यामध्ये स्पेडचा एस आणि 3चा जी असं मिळून आपण ऑब्जेक्ट बनवणार आहोत साग. नेक्स्ट आहे स्पेडचा चौका. स्पेडचा एस आणि 4चा एम आणि दोघांच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून ऑब्जेक्ट बनणार आहे सिम.
नेक्स्ट आहे स्पेडचा पंजा. स्पेडच्या पंजासाठी आपण घेणार आहोत सोप. नेक्स्ट आहे स्पेडचा 6, स्पेडचा एस आणि 6 चा डी, आणि ह्या दोघांमध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून ऑब्जेक्ट आपल्याला मिळणार आहे सीड. नेक्स्ट आहे स्पेडचा 7, स्पेडचा एस 7 चा एन, आणि दोघांच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून आपल्याला ऑब्जेक्ट मिळणार आहे सन. स्पेडचा 8, स्पेडचा एस 8 चा बी, आणि दोघांच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून ऑब्जेक्ट मिळणार आहे सेब. स्पेडचा 9, स्पेडचा एस 9 चा टी, दोघांच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून ऑब्जेक्ट मिळणार आहे सूट. स्पेडचा 10, इथे आपण 10 नंबर ऐवजी 0 घेणार आहोत आणि 0 घेऊन आपण त्याप्रमाणे ऑब्जेक्ट बनवणार आहोत. तर 0 म्हणजे एल आणि स्पेडचा एस, असं एस आणि एल च्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून ऑब्जेक्ट मिळणार आहे सील. आता उरलेत स्पेडचे फेस कार्ड्स. फेस कार्ड्स लक्षात ठेवण्यासाठी आपण प्रत्येक फेससाठी आपल्या माहितीतली एक व्यक्ती अलॉट करणार आहोत. फेस कार्ड्स मध्ये 2 मेल कार्ड्स आणि एक फिमेल कार्ड आहे. फिमेल कार्ड साठी तुम्ही एस वरून नाव सुरू होणाऱ्या तुमच्या ओळखीतल्या कोणत्याही महिलेला घेऊ शकता. मग ती तुमची खास मैत्रीण असू शकते किंवा आवडती ऍक्ट्रेस सुद्धा चालेल. उदाहरणार्थ इथे स्पेडच्या क्वीन साठी मी एस वरून नाव सुरू होणाऱ्या सुष्मिता किंवा सोनाली कुलकर्णीला घेतलेलं आहे. आता उरले मेल कार्ड्स. स्पेड मधल्या दोन्ही मेल फेस कार्ड साठी एस वरून नाव असलेले 2 पुरुष घेतले तर रिकॉलच्या वेळी तो पर्टिक्युलर पुरुष जॅक साठी अलॉटेड होता की किंग साठी, यात गोंधळ होऊन चूक होण्याची शक्यता आहे. म्हणून 4 सूट मधल्या जॅक साठी आपण क्रिकेटर्सने अलॉट करणार आहोत आणि किंग साठी एखाद्या किंगला किंवा ऍक्टरला अलॉट करणार आहोत. तर स्पेडच्या जॅक साठी आपण एस वरून नाव सुरू होणाऱ्या सचिन तेंडुलकरला घेऊया आणि स्पेडच्या किंग साठी आपण एस वरून नाव सुरू होणाऱ्या शिवाजी महाराजांना घेणार आहोत. तर लक्षात घ्या, जॅक साठी आपल्याला कोणताही क्रिकेटर अलॉट करायचा आहे आणि किंग साठी आपल्याला कोणताही किंग किंवा एखादा ऍक्टर घेतला तरी चालणार आहे. तर अशा रीतीने स्पेडच्या 13 पत्त्यांसाठी 13 ऑब्जेक्ट मी तुम्हाला दिले. हे ऑब्जेक्ट तुम्हाला पटले असतील तर हेच ऑब्जेक्ट घेऊन तुम्ही मेमराईज करू शकता किंवा मग स्वतःचे वेगळे ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही बनवू शकता. परंतु लक्षात घ्या, ऑब्जेक्ट हवे ते घेऊ शकता याचा अर्थ हा नाही की मनाला येतील ते कोणतेही ऑब्जेक्ट तुम्ही घ्याल. ऑब्जेक्ट तुम्हाला मी सांगितलेल्या नियमात नीट बसवूनच बनवायचे. म्हणजेच प्रत्येक ऑब्जेक्टची सुरुवात सूटच्या पहिल्या लेटरने आणि शेवट पत्त्याच्या नंबरसाठी अलॉट केलेल्या म्युझिकल विंडोजच्या लेटरनेच झाली पाहिजे. आणि या दोन्ही लेटरच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून ऑब्जेक्ट बनला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, ए, ई, आय, ओ, यू, एच आणि वाय हे नो व्हॅल्यू साऊंड्स आहेत. तर मग कुठेही कन्फ्युजन न होता तुमचं मेमरायझेशन आणि रिकॉल स्मूथ होऊ शकेल. तर आता उदाहरणादाखल उरलेल्या पत्त्यांसाठी कोणते ऑब्जेक्ट घेता येतील ते आता आपण पाहूया. हार्टच्या एक्क्यासाठी एच आणि एस वरून हाऊस घेता येईल. हार्टच्या दुऱ्यासाठी हार्टचा एच आणि 2चा आर, एच आणि आर या दोन्ही लेटर्सच्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून आपल्याला हार हा ऑब्जेक्ट बनवता येईल. हार्टच्या 3 साठी आपल्याला हॉग घेता येईल. हार्टच्या 4 साठी हॅमबर्गर घेता येईल. हार्टच्या 5 साठी आपल्याला HP चा पेट्रोल पंप घेता येईल. हार्टच्या 6 साठी होडी, हार्टच्या 7 साठी हेन, हार्टच्या 8 साठी हाईव, हार्टच्या 9 साठी हाथी, हार्टच्या 10 साठी पुन्हा एकदा 10 आलेला आहे. 10 म्हणजेच आपल्याला इथे 0 घ्यायचा आहे. सो हार्टचा एच आणि 0चा एल या दोघांना मिळून आपण ऑब्जेक्ट घेऊया होळी. आता फेस कार्ड्स. सो हार्टच्या जॅक साठी एच वरून सुरू होणारा क्रिकेटर आपल्याला शोधायचा आहे. मी इथे घेतलेले आहे हरभजन सिंगला. हार्टच्या क्वीन साठी एच वरून नाव सुरू होणाऱ्या हेमा मालिनीला मी घेतलेलं आहे. हार्टच्या किंग साठी एच वरून नाव सुरू होणाऱ्या हनुमानाला मी घेतलेला आहे. इथे कोणत्याही राजाला शोधण्यापेक्षा मला हनुमान जास्त माझ्या ब्रेनला सूट होते म्हणून मी हनुमान घेतलेला आहे. क्लबच्या सुरुवातीला जरी सी असला तरी आपला ऑब्जेक्ट मात्र क वरून उच्चार असणारा घेणार आहोत.
मग त्याचं स्पेलिंग सी ने सुरुवात होणारं असू देत नाहीतर के ने. तर क्लबच्या ऐक्यासाठी आपण घेणार आहोत केस, क्लबच्या दुऱ्यासाठी कार, क्लबच्या तिऱ्यासाठी केज, क्लबच्या चौक्यासाठी कॅम, क्लबच्या पंजासाठी कप, क्लबच्या सिक्स साठी कीड, इथे सी ऐवजी के घेतलेला आहे, क्लबच्या सत्त्यासाठी कोन, क्लबच्या अठ्ठ्यासाठी क्यूब, क्लबच्या नौक्यासाठी कॅट आणि क्लबच्या 10 साठी पुन्हा एकदा 10 ऐवजी 0 आपल्याला कन्सिडर करायचं आहे, तर क्लबच्या 10 साठी येणार आहे पोल. आता फेस कार्ड्स. क्लबच्या जॅक साठी क वरून सुरू होणारा क्रिकेटर आपल्याला शोधायचा आहे. मी घेतलेलं आहे कोहलीला. क्लबच्या क्वीन साठी क वरून नाव सुरू होणारी एखादी ऍक्ट्रेस कतरिनाला घेतलेला आहे मी. क्लबच्या किंग साठी मी घेतलेला आहे कमल हसनला. आता नेक्स्ट आपण डायमंडच्या कार्डसाठी ऑब्जेक्ट घेऊया. डायमंडच्या ऐक्यासाठी आपण डोसा घेऊया. डायमंडचा डी आणि एकचा एस आणि डी आणि एस च्या मध्ये नो व्हॅल्यू साऊंड टाकून शब्द मिळतो आहे आपल्याला डोसा. डायमंडचा दुरा डोर, डायमंडचा तिरा डॉग, डायमंडचा चौका डॅम, डायमंडचा पंजा डफ, डायमंडचा 6 दूध, डायमंडचा 7 डेन, डायमंडचा 8 डबा, डायमंडचा 9 डेट, डायमंडचा 10 ऐवजी 0 कन्सिडर करायचा आहे, सो डॉल. इथे डॉल मध्ये सुद्धा डबल एल येतो, परंतु आपण बोलताना डॉल असं म्हणत नाही, आपण डॉल म्हणतो. सो इथे एकच एल चा साऊंड येतो आहे, म्हणून आपण लिहिताना मी केवळ एक एल कॅपिटल लिहिलेला आहे. सो डायमंडच्या जॅक साठी डी वरून क्रिकेटर घेतलेला आहे धोनी. डायमंडच्या क्वीन साठी डी वरून नाव असलेली ऍक्ट्रेस घेतलेली आहे दीपिका पडुकोन. आणि डायमंडच्या किंग साठी मी घेतलेला आहे डोरेमॉनला. इथे मला क वरून सहज आठवणीत येईल असं राजाचं नाव मिळालं नाही आणि सहज आठवणीत येईल असा ऍक्टर सुद्धा मिळाला नाही, म्हणून मी डोरेमॉन जो सगळ्यांनाच माहिती आहे, सो डोरेमॉनचं नाव इथे मी घेतलेलं आहे. तर अशा रीतीने सर्व 52 पत्त्यांसाठी 52 ऑब्जेक्ट्स मी तुम्हाला रेडीमेड दिले आहेत. हे ऑब्जेक्ट्स वापरून तुम्हाला पत्ते लक्षात ठेवायचे आहेत. आता हे ऑब्जेक्ट्स आणि व्यक्ती डिकोड करून पत्ते कसे रिकॉल करायचे ते आता आपण पाहूया. उदाहरणार्थ क्यूब. जेव्हा तुम्हाला क्यूब आठवेल तेव्हा तुम्हाला माहिती आहे की सूट सांगण्यासाठी सुरुवातीचं व्हॅल्यू साऊंड हेल्प करणार आहे आणि कार्डचा नंबर आपल्याला शेवटचं व्हॅल्यू साऊंड देणार आहे. क्यूबला डिकोड केल्यावर आपल्याला कळेल की क म्हणजे क्लब आणि बी म्हणजे 8. याचा अर्थ क्यूब म्हणजेच क्लबचा 8. हेनला डिकोड केल्यावर आपल्याला कळेल की पहिलं व्हॅल्यू साऊंड आहे ह आणि ह म्हणजे हार्ट आणि दुसरं व्हॅल्यू साऊंड आहे न आणि न म्हणजे 7. याचा अर्थ हेन म्हणजेच हार्टचा 7. धोनीला डिकोड केल्यावर आपल्याला कळेल की धोनीचा डी म्हणजे डायमंड कार्ड आणि धोनी क्रिकेटर असल्यामुळे तो असणार आहे जॅक. याचा अर्थ धोनी म्हणजेच डायमंडचा जॅक. सोनालीला डिकोड केल्यावर आपल्याला कळेल की एस ने सुरुवात झालीये म्हणजे हे स्पेडचं कार्ड असणार आहे आणि ही एक महिला आहे म्हणजे स्पेडची क्वीन आहे. कमल हसनला डिकोड केल्यावर आपल्याला कळेल की कमलचा के म्हणजे क्लबचं कार्ड आणि कमल हसन ऍक्टर असल्यामुळे तो असणार आहे किंग. याचा अर्थ कमल हसन म्हणजे क्लबचा किंग. डॉलला डिकोड केल्यावर आपल्याला कळणार आहे की डी म्हणजे डायमंडचं कार्ड आहे, एल म्हणजे 0 आणि 0 म्हणजेच दस्ता. सो याचा अर्थ डॉल म्हणजे डायमंडचा दस्ता. तर अशा प्रकारे पत्त्यांना ऑब्जेक्ट्स कसे अलॉट करायचे आणि ते डिकोड कसे करायचे हे आपण शिकलो. या स्क्रीनवर संपूर्ण 52 ऑब्जेक्ट्स मी तुम्हाला एकाच ठिकाणी दिले आहेत, सो दॅट स्क्रीनशॉट घेऊन ते तुम्हाला सेव्ह करता येतील. आणि जर का तुम्हाला स्वतःचे ऑब्जेक्ट बनवायचे असतील तर हे ऑब्जेक्ट्स रेफरन्स म्हणून समोर ठेवता येतील. या लिस्टमध्ये मी काही ठिकाणी 2-2 ऑब्जेक्ट सुद्धा दिलेले आहेत. त्यातून सुद्धा तुम्ही कोणताही एक चूज करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. ऑब्जेक्ट्स रेडी करताना कुठेही कन्फ्यूज झाला तर पुन्हा एकदा पहिल्यापासून व्हिडिओ पहा आणि तरीही काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल.
पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पत्त्यासाठी अलॉट केलेला ऑब्जेक्ट मेमराईज केल्यावर तो योग्य वेळी झटकन आठवण्यासाठी कोणत्या प्रकारे प्रॅक्टिस करायची, शफल केलेले पत्ते लक्षात कसे ठेवायचे आणि त्यासाठी कोणती मेथड वापरायची हे आपल्याला शिकायचंय. त्यामुळे पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.